सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? अरे वा, छान. काय म्हणतो मग कोरोना? काय म्हणतो? घरातच आहेत ना? छान, घरातच थांबा, सुरक्षित राहा, घराबाहेर पडू नका, काळजी घ्या आणि त्याचबरोबर अभ्यास करा. 10वी इयत्तेला आहेत आपण आत्ता. अभ्यास हा केलाच पाहिजे. अभ्यास हा करण्यासाठी आपल्याला माहिती आहे, शाळा ही एक तुमची गरज आहे. शालेय शिक्षण ही तुमची गरज आहे. पुस्तक हा तुमचा आधार असतो, तर अभ्यास हा तुमचा प्राणवायू असतो. मात्र तो अभ्यास करण्यापूर्वी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असते. म्हणून तुमचे शिक्षक हे तुमचे मार्गदर्शक सुलभक असतात. ते सुलभ करून देत असतात, समजावून देत असतात, मार्गदर्शन करीत असतात आणि त्याच्या आधारे, त्या मार्गदर्शनाच्या मदतीने तुम्ही तुमचा अभ्यास करीत असता. परंतु सध्या पाहतोय लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊनमुळं शाळा बंद आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकापासून दूर गेले आहेत, दुरावलेले आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? एक प्रश्न पडलेला आहे, करायचं काय? मग याच्यातून एक तोडगा काढलेला आहे आपण. शाळेनं, आपल्या शाळेचे प्राचार्य श्री पालवे सर, माननीय पालवे सर आणि आपल्या शाळेचे प्राचार्यांच्या याच्यातून, विचारातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून आपण या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर चालू केलेले आहेत. आपल्या सुधागड विद्यालयातर्फे, सुधागड विद्यासंकुलातर्फे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर्स आपण चालू करत आहोत. हे जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत, हे ऑनलाईन लेक्चर चालू करण्यासाठी आपले जे वरिष्ठ आहेत, शाळेचे प्राचार्य तर आहेतच, शिवाय उपप्राचार्य पाटील मॅडम, आपल्या शाळेचे पर्यवेक्षक भद्र शेट्टी सर, त्यानंतर जाधव सर, भोसले सर यांचीही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन लाभत आहे, त्यांचीही या ठिकाणी मदत लाभत आहे. त्याशिवाय या ठिकाणी शिक्षकांचं सहकार्य पाहिजेच. हा कुठलाही उपक्रम राबवायचा म्हटलं, एकटा माणूस कोणच काही करू शकत नाही. त्याला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा असते. त्यामुळं आपल्या शाळेचे शिक्षक वर्ग जो आहे तो अतिशय प्रामाणिक शिक्षक वर्ग आहे आणि बहुतेक बरेच शिक्षक हे अनुभवी शिक्षक, बहुतेक म्हणण्यापेक्षा सर्व शिक्षक हे अनुभवी शिक्षक आहेत. ते सर्वजण त्यांच्या सहकार्याने आपण हे आपला उपक्रम आपण चालू केला आहे. तर हा उपक्रम घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि हा जो उपक्रम आहे आपला, हा उपक्रम यशस्वी आपल्याला करायचा आहे. आणि हा यशस्वी करत असताना त्या ठिकाणी आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा कसा? तर त्यासाठी 2 माध्यम आपण वापरलं आहोत. एक आहे लाईव्ह माध्यम. शिक्षक या ठिकाणी लेक्चर घेतील आणि शिक्षक लेक्चर घेत असताना ते डायरेक्टली तुमच्यासमोर, तुमच्यापर्यंत ते पोहोचतील. तुम्ही ऑन दी स्पॉट त्याच वेळेस लाईव्ह लेक्चर, जसे टी व्ही मॅचेस तुम्ही लाईव्ह बघता तशा पद्धतीने ही लेक्चर तुम्हाला लाईव्ह अटेंड करता येतील. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आपण एक शाळेचा आपल्या यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे. त्याचं नाव आहे सुधागड विद्यासंकुल कळंबोली. चॅनलचं नाव काय? सुधागड विद्यासंकुल कळंबोली. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते लेक्चर्स तुम्हाला कधीही घर बसल्या ऐकता येतील, घर बसल्या पाहता येतील. अशा प्रकारची व्यवस्था आपण करत आहोत. तर तुम्ही त्या सुधागड विद्यासंकुल कळंबोली या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे लेक्चर्स तुमच्यापर्यंत ऑनलाईन ते यूट्यूबच्या माध्यमातून ॲटोमॅटिक तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला ते लेक्चर पाहता येतील. तर सुधागड विद्यासंकुल कळंबोली ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे करत असताना आणखी एक करा, शिक्षकांची लेक्चर्स तुम्हाला आवडतील. आवडल्यानंतर त्या लेक्चर्सना तुम्ही लाईक करा. त्या लेक्चर्सना लाईक करा आणि ते जे लेक्चर आहेत ते लेक्चर इतरही विद्यार्थ्यांना पोच करा. कसे पोच करा? शेअर करा. ते एकमेकांना शेअर करा. एका विद्यार्थ्याकडे दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडे तिसऱ्याकडे, एकाची 2 होतील, 2ची 4, 4ची 8, अशा प्रकारे ते पसरलं पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या लेक्चरचा लाभ घेता येईल. म्हणून ही लेक्चर्स आपली इतर विद्यार्थ्यांना, मग ते सुधागडचा असो किंवा इतर शाळेचा असो,
चालेल. शेवटी आपण उपक्रम कुणासाठी राबवत असतो? विद्यार्थ्यांसाठी. शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांसाठीच झटत असतो. म्हणून विद्यार्थ्यांना कुठलेही गेलं त्याला लाभ झाला शेवटी तो चांगलाच आहे. म्हणून हे इतर विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर काय करा, पोच करा, शेअर करा. समजले? तर या ठिकाणी हा जो आपला माध्यम आहे, आपलं हे जे ऑनलाईन माध्यम आहे, ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग, सध्या आपण इयत्ता 10वीसाठी चालू करत आहोत. इयत्ता 10वीसाठी सध्या चालू करतोय ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग. या मार्गदर्शन वर्ग सध्या जरी 10वीसाठी करत असलो तरी कालांतरानं पुढं आपल्याला इयत्ता 9वीसाठी, 8वीसाठी किंवा खालच्या वर्गासाठी सुद्धा आपल्याला ते चालू करावे लागणार. कारण सध्या गरज आहे त्याची. सध्या गरज आहे म्हणल्यावरती आपल्याला करावंच लागणार आहे. म्हणून गरजेनुसार आपण पुढच्या खालच्या वर्गाकडे आपण जाणार आहोत. तर या ठिकाणी सध्या आणि हे लेक्चर जे होणार आहेत, हे लेक्चर सध्या इयत्ता 10वीचे आणि सर्व विषयांचे होणार आहेत. सर्व विषय म्हणजे कोणते? मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, शास्त्र आणि समाजशास्त्र. प्रत्येक विषयाचे होणार आहेत. वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या विषयावर आणि वेगवेगळ्या घटकावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे त्याचा लाभ तुम्ही घ्यायला हरकत नाही. दुसरं, जसं 10वीला होत आहे तसंच 12वीसाठी सुद्धा हे चालू केलेलं आहे. याच चॅनलच्या माध्यमातून 12वीसाठी सुद्धा. 12वीमध्ये आर्ट फॅकल्टी असो, कॉमर्स फॅकल्टी असो किंवा सायन्स फॅकल्टी असो, तिन्ही माध्यमांसाठी, तिन्ही फॅकल्टीजसाठी सायन्सचे सब्जेक्ट असतील किंवा लँग्वेजचे सब्जेक्ट असतील, कुठलेही सब्जेक्ट असतील, सगळ्या विषयासाठी या ठिकाणी आपण हे ऑनलाईन लेक्चर्स हे चालू केलेले आहेत. हे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग आपण चालू केलेले आहेत. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्या. त्यापैकीच आज आपला पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातलं पहिलं लेक्चर आहे. तर पहिल्या दिवसातलं पहिलं लेक्चर जे आहे ते आज मी या ठिकाणी चालू करत आहे. मी गणित या विषयावर बोलणार आहे. आपला विषय कुठला? गणित हा विषय. गणित ह्या विषयाबद्दल मी बोलणार आहे. गणितामध्ये भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग असतात. असे 2 भाग असतात. त्या 2 भागांचा विचार आपल्या या ठिकाणी करायचा आहे. परंतु आजचं जे माझं लेक्चर आहे ते गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दोघांसाठी उपयोगी पडेल असेच लेक्चर आहे. दोघांसाठी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. कारण मी जे बोलतोय ते तुम्हाला घटक एखादा शिकवायला सुरू करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. त्या परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या पुस्तकाचं मधले जे 2 भाग आहेत त्याच्यात मार्क सिस्टीम कशी असते, मार्किंग स्कीम काय आहे, मूल्यमापन योजना काय आहे ते आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि ते सांगणे हे आज आपल्याला सांगितलं जाणार आहे. त्याच्यासाठी हे पहिलं लेक्चरमध्ये आपण दोन्ही भागाला उपयोगी पडेल असंच आपण या ठिकाणी इंट्रोडक्शन असणारं प्रास्ताविक अशा स्वरूपाचं पहिलं लेक्चर मी या ठिकाणी आज घेत आहे. त्यापैकी या ठिकाणी आपण बघतोय मूल्यमापन योजना. काय आहे? मूल्यमापन योजना. ही जी मूल्यमापन योजना आहे ह्या मूल्यमापन योजनेचा आपण सुरुवातीला विचार करायचा आहे. आपल्याला माहिती आहे गणित म्हटलं की गणिताला 2 भाग आहेत. 9वी आहेत ते तुम्ही पाहिलेलं आहे. 2 भाग आहेत. एक गणित भाग 1, त्याला 40 गुणांचा एक पेपर असतो बोर्डाच्या परीक्षेला. आपली परीक्षा कधी होणार आहे? मार्च 2021ला होणार आहे. त्या मार्च 2021ला जी आपली परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या साठी आपण आत्तापासून हे सुरू केलेलं आहे. 9वी ते पाहिलं तुम्ही. प्रथम सत्राचा अभ्यासक्रम संपला. प्रथम सत्राची परीक्षा दिली की द्वितीय सत्रात आपण काय करत होतो? त्याचा अभ्यास करत नव्हतो. वास्तविक करायला पाहिजे परंतु करत नव्हतो. कारण द्वितीय सत्रात त्याच्यावरचे प्रश्न विचारले जात नसतात. पुन्हा द्वितीय सत्रात ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ते द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारितच परीक्षा होत होती. पण 10वीला तसं नाही. 10वीला काय आहे? जरी आत्ता आपण आज जे मी शिकवतोय, उद्या जे शिकवलं जाईल ते तुम्हाला मार्च 2021च्या परीक्षेमध्ये लिहायचं असतं. सत्र वाईज अभ्यासक्रम त्या ठिकाणी नसतो. संपूर्ण अभ्यासक्रम पहिला चॅप्टर आणि शेवटचा चॅप्टर सगळे चॅप्टर आपले मार्च 2021च्या परीक्षेला असतात. त्यामुळे संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. बरोबर आहे? त्यामुळे 9वीतलं थोडे पॅटर्न वेगळा होता आणि इथली मूल्यमापन योजना थोडीशी वेगळी आहे हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी गणित भाग 1चा 40 गुणांचा पेपर बोर्डाचा होतो. गणित भाग 2चा 40 गुणांचा दुसरा पेपर आपला बोर्डाचा होत असतो. भाग 1चा 40 गुण, भाग 2चा 40 गुण. ह्या 40 गुणांसाठी वेळ किती असतो?
बोर्डाच्या परीक्षेला 2 तासाचा कालावधी असतो आणि या 40 गुणांसाठी 2 तासाचा कालावधी बोर्डाच्या परीक्षेला असतो. किती गुण झाले? 40 अधिक 40. मात्र आपल्या विषयाला गुण किती आहेत? 100 गुण आहेत. बाकी 20 गुण कमी झाले. मग आणखी कुठे गेले ते? त्या 20 गुणांबद्दल माहिती देतो तुम्हाला. ते 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण असतात. ते 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनाचे असतात. मग अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय? ते शाळेच्या अंतर्गत केलं जातं. शाळेच्या शिक्षकाकडून ते मूल्यमापन केलं जातं. असं ते मूल्यमापन असतं. त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक पहिला भाग म्हणजे गृहपाठ, त्याला 10 गुण आहेत, आणि दुसरा प्रात्यक्षिक परीक्षा, त्याला 10 गुण आहेत. त्यातला पहिला जो भाग आहे त्याच्याबद्दल थोडंसं सुरुवातीला आपण पाहू. पहिला भाग काय आपला? गृहपाठ. किती गुण आहेत त्याला? 10 गुण आहेत. गृहपाठाला 10 गुण. त्यामधला भाग 1चा 1 गृहपाठ आणि भाग 2चा 1 गृहपाठ असे इथं 5 गुण आणि 5 गुण असे 10 गुण असतात. म्हणजे भाग 1चा 1 गृहपाठ लिहायचा आहे फक्त एका सत्रामध्ये, आणि भाग 2चा 1 गृहपाठ असे 1 गृहपाठ लिहायचे. पुस्तकामध्ये आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, माहिती आहे तुम्हाला. पुस्तकामध्ये पहा 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. एक तुम्हाला टीचिंग जी काय टेक्स्ट दिलेलं आहे तुमचं, म्हणजे कंटेंट दिलेलं आहे त्या विषयातला, त्या कंटेंटमध्ये काही तुम्हाला या ठिकाणी काय आहेत एक्सप्लेनेशनसाठी मध्ये काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कृतीपत्रिका दिलेल्या आहेत. तर काही कृतीपत्रिका तुमच्या मूल्यमापनामध्ये आहेत. म्हणजे सराव संच जे आहेत किंवा प्रॅक्टिस शीट म्हणतो त्यामध्ये, किंवा प्रॉब्लेम शीट त्याच्यामध्ये आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर दोन्हीकडल्या ॲक्टिव्हिटीजचा विचार केला तर भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. जवळजवळ भाग 1मध्ये 60-70 ॲक्टिव्हिटीज आहेत. नेमका आकडाही मला माहिती आहे, पुढच्या तासाला मी सांगतोय नेमका किती ॲक्टिव्हिटीज आहेत ते. तर तेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तशाच भाग 2मध्ये ॲक्टिव्हिटी, त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही व्यवस्थित लिहायच्या आहेत, त्या ॲक्टिव्हिटी व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. त्यातलेच शिक्षक तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी लिहायला सांगतील. तुमच्या गृहपाठाची वहीमध्ये त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला लिहायला सांगतील, आणि त्या ॲक्टिव्हिटीसाठी भाग 1चे 5 गुण आहेत आणि भाग 2चे 5 गुण आहेत, असे 10 गुण मिळतील. जर तुमच्या वह्या सुंदर असतील, टापटीप असतील, चांगल्या असतील, सुरेख लिहिलेलं असेल आणि वेळेवर लिहिलेले असतील, महत्त्वाचं वेळेवर लिहिलेलं असतील, तर तुम्हाला शिक्षक 10 पैकी जास्तीत जास्त मार्क देणे. जास्तीत जास्त म्हणजे किती? 10 पेक्षा 11 कोण देऊ शकणार नाही, पण 10 पैकी 10, 9, 8, 7, 6 अशा पद्धतीने मार्क देऊ शकतात. तुमची वहीची परिस्थिती बघून तुम्ही कसं लिहिलंय ते पाहून त्यावर आधारित तुमचे मार्क असतात. चांगलं एकदम सुरेख आणि व्यवस्थित लिहिलेलं असेल तर तुम्हाला 10 पैकी 10 गुणसुद्धा मिळू शकतात. हे लक्षात ठेवा. तर हा झाला पहिला भाग 10 गुणांचा. हे 20 पैकी पहिले 10 गुणांचे विश्लेषण काय असतं ते आपण पाहिलेलं आहे. दुसरे 10 गुण आहेत आपले ते असतात प्रात्यक्षिक परीक्षेला. प्रात्यक्षिक परीक्षा, प्रॅक्टिकल एक्झाम कधी असते? मार्च 2021ला आपल्याला लेखी परीक्षा द्यायची, पण त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये आपली प्रॅक्टिकल परीक्षा होत असते. बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा बोर्डाच्या पॅटर्ननुसार, बोर्डाच्या टाइम टेबलनुसार ती परीक्षा होत असते. त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल परीक्षेला 10 गुणाचे गुण असतात. मग ती प्रॅक्टिकल परीक्षा कशी होते? त्याही ठिकाणी भाग 1ची वेगळी होते, भाग 2ची वेगळी होते. भाग 1चं एक प्रात्यक्षिक तुम्हाला करायचं असतं, एक प्रयोग करायचा असतो, एक प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं असतं. त्याला किती गुण आहेत? 10 गुण. आणि भाग 2चं दुसरं एक प्रॅक्टिकल करायचं असतं तुम्हाला, असे 10 गुण. 10 अधिक 10 20 गुण. पण प्रात्यक्षिक परीक्षेला गुण किती आहेत? 10च आहेत. इथे किती मार्काची परीक्षा होती? 20. तर या ठिकाणी काय करायचं असतं? त्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या 20 गुणांचे रूपांतर 10 गुणात करायचं असतं. त्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या 20 गुणांचं रूपांतर आपल्याला 10 गुणात करायचं असतं. म्हणजे या ठिकाणी गृहपाठाचे 10 गुण झाले, प्रात्यक्षिक परीक्षेचे 10 गुण झाले. अशा प्रकारे किती गुण झाले? 20. आणि लेखी परीक्षेचे 40 मार्काचे 2 पेपर, असं 100 मार्कांचं विश्लेषण तुम्हाला कसं असतं, त्याचा बायफर्ग्युशन काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. हे शाळेच्या अंतर्गत होतं, शाळेच्या शिक्षकांमार्फत होतं. मात्र तुमचं या ठिकाणी प्रॅक्टिकल कसं झालं, काय लिहिले, व्यवस्थित लिहिले का? प्रॅक्टिकल परीक्षा जशी विज्ञानाची होती तशीच या ठिकाणी होत असती. ते सगळं पाहून, व्यवस्थित लिहिलेलं पाहून तुम्हाला मार्क दिले जातात. आणि हे तर 2 पेपर बोर्डच घेतं. हे जे उत्तरपत्रिका तपासायला बाहेर जातात, जिल्हा बदलून जातात. त्यामुळं त्या शिक्षकांना कसं तुम्ही
हँडल करायचं आपल्या उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून, कसं हँडल करायचं त्याच्यावर लेक्चर देणार आहे मी पुन्हा एकदा. अभ्यास कसा करावा, पेपर कसा सोडवावा, एक सेपरेट लेक्चर त्याच्यावर मी त्या विषयावर देणार आहे, त्यावेळी सविस्तर सांगणारच आहे. तर हे 2 पेपर पर जिल्ह्यात तपासायला जातात, त्यामुळं तेही सुरेख आणि सुंदर असे असले पाहिजेत. त्याच्याबद्दल सविस्तर विचार आपण नंतर करू. तर पुढचा भाग आपण पाहू, ते म्हणजेच प्रश्नपत्रिकेचा आराखडा. हो, अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचं म्हणलं पहिलं आपलं प्लॅनिंग पाहिजे, नियोजन पाहिजे, बरोबर. काय करायचा, कसा अभ्यास करायचा, काय पण करायचं का नाही. प्रत्येक धड्याला वेटेज आहे काहीतरी, तो धड्यातले प्रश्न विचारले जातात. मग प्रश्नपत्रिकेत प्रश्न कसे असतात, किती मार्काचे असतात, कोणत्या प्रश्नात किती मार्क असतात, प्रश्न लिहायचे किती असतात, प्रत्येक प्रश्नामध्ये किती स्टेपमध्ये उत्तर लिहायचे, हे सविस्तर आपल्याला पाहायचं आहे. हे सविस्तर आपल्याला पाहायचं आहे. तो म्हणजेच बोर्डाचा प्रश्नपत्रिका आराखडा, म्हणजेच क्वेश्चन पेपर पॅटर्न, तो आपल्याला या ठिकाणी काय आहे तो आपण पाहू. तर हे आहेत प्रश्न क्रमांक, हे आहेत प्रश्न, हे प्रत्येक प्रश्नातल्या उपप्रश्नांचे गुण आहेत. तर हे आहेत प्रत्येक प्रश्नाचे काय झाले, गुण झाले, आणि ते आहेत विकल्पासह गुण झाले. म्हणजे विकल्पासह म्हणजे काय, तुमची प्रश्नपत्रिका बोर्डाची 60 गुणांची प्रश्नपत्रिका असते. किती गुणांची, 60 गुणांची. मात्र तुम्हाला 40 गुणांचं त्या ठिकाणी लिहायचं असतं. 20 गुणांचं काय पर्याय असतात ना तुम्हाला, 4 पैकी 3 सोडवा, 5 पैकी 4 सोडवा, एक्स्ट्रा विचारलं जातं ना. ते एक्स्ट्रा विचारलेलं असल्यामुळं आपण पैकी जे सोडवतोय तेवढ्याचीच मार्क आपल्याला मिळत असतात. म्हणून 60 मार्काच्या प्रश्नपत्रिकेतला 40 मार्काचा भाग हा आपल्याला काय करायचा असतो, सोडवायचा असतो. म्हणजेच थोडक्यात 1/3, 1/3 प्रश्न हे एक्स्ट्रा असतात, तुम्हाला ऑप्शनमध्ये असतात. 1/3 क्वेश्चन्स म्हणजे 1/3 क्वेश्चन्स ऑप्शनमध्ये असतात. तुम्हाला संधी असते, हा नाही आला तर हा सोडवू आपण म्हणून, अशी संधी असते. तर त्या ठिकाणी मग हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असतं ते पाहतोय आपण. प्रश्न पहिला पहा. प्रश्न पहिल्यामध्ये काय आहे, ए आणि बी असे 2 पार्ट आहेत. त्यामध्ये प्रश्न पहिल्यामध्ये ए आणि बी असे 2 पार्ट आहेत. प्रश्न पहिल्यातला ए पार्ट काय आहे बघा, बहुपर्यायी प्रश्न सोडवा. बहुपर्यायी प्रश्न सोडवा. बहुपर्यायी म्हणजे काय, MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. म्हणजेच काय, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिला जातो आणि त्याखाली 4 पर्याय दिले जातात. ABCD अशी वर्णाक्षराने त्याची उत्तरं दिली जातात. त्या 4 उत्तरापैकी योग्य उत्तर कोणतं ते आपल्याला सांगायचं असतं. असे किती असतील या ठिकाणी, 4 प्रश्न असतील. प्रत्येकाला गुण किती आहेत, 1 गुण आहे. एकूण गुण किती झाले 4 प्रश्नाचे, 4 झालं. ऑप्शन आहे का इथं, नाही. 4 दिलेले असतात, 4 सोडवायचे असतात, ऑप्शन नाही. त्यामुळं विकल्पासह गुण सुद्धा 4च आहेत. ह्यामध्ये काय असते बघा, ह्याचं उत्तर कसं लिहायचं, याचं उत्तर लिहायचं कसं ते आपण बघू. याचं उत्तर लिहिताना काय करायचंय बघा, याचं उत्तर लिहिताना तुम्ही फक्त या ए मध्ये जे 4 आकडे असतात 1 2 3 4, त्यातला समजा पहिलाच लिहिताय तुम्ही उपप्रश्न क्रमांक 1 लिहायचा, 1च्या पुढे डॅश करायचा आणि त्याच्यासमोर 4 पर्यायातलं जे तुमचं उत्तर आहे तेवढं फक्त उत्तर लिहायचं. त्या ठिकाणी फक्त उत्तर लिहायचंय. ए पर्याय असेल तर ए लिहायचं, बी असेल तर बी लिहायचंय, सी असेल तर सी, डी असेल तर डी. म्हणजे फक्त त्या ठिकाणी तुम्ही प्रश्नाचा उपप्रश्नाचा क्रमांक लिहायचा आहे आणि त्याच्या समोर तुमचं उत्तराचा पर्याय क्रमांक जे वर्णाक्षर आहे तेवढंच लिहायचं आहे. याच्यापेक्षा जास्त काही लिहायचं नाही. उदाहरण सोडवत बसायचं नाही. जर तुम्ही सोडवलं आणि एक्स्ट्राचं सोडवलं, नको ते सोडवलं तर मार्क कापायला तुम्ही जागा निर्माण करून देता. म्हणून तसं काय करायचं नाही. तर या ठिकाणी पहिल्याचं उत्तर जर बी असेल 1, त्यासमोर बी लिहा. समजा चौथ्याचं उत्तर काहीतरी ए असेल 4, त्यासमोर ए लिहा. एवढंच लिहायचं, त्यापेक्षा जास्त लिहायचं नाही. हा झाला पहिला प्रश्न, त्यातला ए झाला पार्ट. सेकंड पार्ट बघा, बी पार्ट. बी पार्टमध्ये सुद्धा 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. एआई ठिकाणी ऑप्शन नाही. जेवढं दिलंय तेवढं कंपल्सरी तुम्हाला लिहायचं आहे, सोडवायचं आहे. ऑप्शन नाही.
त्यामुळे याही ठिकाणी 4 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे आणि गुण किती आहेत? 4 आहेत. विकल्पासह गुण सुद्धा त्याला किती आहेत? 4च आहेत. त्यामध्ये बदल नाही. मग याचं उत्तर कसं लिहायचं आहे? याचं उत्तर कसं लिहायचं? 4 आहेत प्रश्न, यासारखं नाही, इथं पर्याय लिहायचा होता फक्त. या ठिकाणी नाही. याचं 1 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे याचं उत्तर हे कमीत कमी 2 स्टेपमध्ये सोडवणं गरजेचं आहे. उदाहरण कमीत कमी 2 स्टेपमध्ये लिहिणं गरजेचं, उत्तर त्याचं लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक स्टेपला साधारणतः अर्धा मार्क. ते स्टेप कशी आहे ते पाहून एखाद्या वेळेस एखादी महत्त्वाची स्टेपची एकपैकी 1 मार्क असू शकतो त्याला, तशा प्रकारे त्याची मार्क असतील. कमीत कमी 2 स्टेपमध्ये 2पेक्षा जास्त स्टेप्स झाल्या तरी चालतील. अशा प्रकारची उदाहरणं या ठिकाणी असतात आणि हे 1 गुणांचे प्रश्न आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, सोपा वाटतो तेवढाच तो कठीण आहे, कारण टॉपर जे विद्यार्थी असतात त्या टॉपर विद्यार्थ्यांचे गुण या ठिकाणी जाऊ शकतात. कारण का? त्यांना आउट ऑफ मार्क पडायचे असतात, 40पैकी 40 मार्क. यातलं जर चुकलं, इथं पर्याय नाही ना, चुकलंच मार्क गेलेच, दुसरा पर्यायच नाही कुठला. त्यामुळे त्यांनी या भागावर कटाक्षानं काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करायचं आहे. सेकंड क्वेश्चन बघा, 3 पैकी 2 कृती करा. यामध्ये 2 पार्ट आहेत, ए पार्ट आणि बी पार्ट. ए पार्ट काय आहे? 3 पैकी 2 कृती करा. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा. ॲक्टिव्हिटी बेस्ड अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. 3 पैकी तुम्हाला 3 दिलेले असतील, त्यातल्या 2 कृती करायच्या आहेत. प्रत्येक कृतीला मार्क किती आहेत? 2 आहेत. मग करायचे किती आहेत? 2. म्हणून एकूण गुण किती झाले? 4. पण आहेत किती? 3. म्हणून 3 दोन्ही 6 गुण हे विकल्पासह प्रश्नपत्रिकेत असतील. त्यातलं 4 गुणांचं तुम्हाला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. म्हणून तुम्हाला मिळणारी मार्क 4 आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये मार्क मात्र 6 आहेत. याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, 3 पैकी 2 कृती करा. कृती करताना तुम्हाला काय करायचंय? ती कृती जी आहे दिलेली जशीच्या तशी तुम्हाला प्रश्नपत्रिकेतली किंवा पुस्तकात जे असेल ती जशीच्या तशी तुम्हाला पेपरमध्ये तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये उतरून काढायची आहे, बदल करायचा नाही. ती कृती करताना त्याच्यामध्ये काही बॉक्स असतात दिलेले, ते बॉक्स म्हणजे फिल इन द ब्लँक्स तुम्हाला करायचे आहे. त्यातल्या गाळलेल्या जागा तुम्हाला भरायच्या असतात. तर या ठिकाणी 3 पैकी 2 कृती, प्रत्येकाला गुण किती आहेत? 2 गुण आहेत. 2 गुण आहेत म्हणजे त्यामध्ये 4 बॉक्स असतात. 2 गुणांसाठी बॉक्स किती असतात? 4 बॉक्स असतात. म्हणजे प्रत्येक बॉक्सला अर्धा गुण असतो. प्रत्येक बॉक्ससाठी अर्धा गुण असतो. असे 4 बॉक्स तुम्हाला भरायचे आहेत. मग ह्याचं रफवर्क कुठं करायचं? प्रश्न उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर रफवर्कमध्ये करा तुम्ही, तिथं केलं तरी चालेल. किंवा ती कृती तुम्ही या ठिकाणी उतरली, त्याच्या बाजूला अशी रेषा ओढून उजव्या साईडला या ठिकाणी जरी तुम्ही केलं, रफवर्क म्हणता येत नाही. याच्यामधल्या काही गाळलेल्या स्टेपसुद्धा असतात, काही सगळ्या स्टेप दिलेले नसतात, ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि या बॉक्समध्ये डायरेक्ट फक्त उत्तरं लिहायची असतात. फक्त उत्तरं लिहिणं हे अपेक्षित आहे. मग प्रश्न असा पडेल तुम्हाला, सर या ठिकाणी आम्ही 2 बॉक्स 2 मार्क किती? 2 सोडवायचे, 2 गुण आहेत, 4 बॉक्स आहेत, मग आम्हाला मार्क कशी मिळतील? पहिला बॉक्स माझा बरोबर आहे, अर्धा मार्क मिळणार. दुसरा बॉक्स चुकला आहे माझा, काय करू? चुकलं जरी असलं 0 मार्क. तिसरा बॉक्स बरोबर आलाय, त्याचा अर्धा मार्क मिळतो. जरी दुसरा चुकला असला, तिसरा बरोबर आलाय, त्याचा अर्धा मार्क तुम्हाला मिळणार आहे. पुन्हा चौथा चुकलाय, पण 2 बॉक्स बरोबर आले तुमचा, पहिला आणि तिसरा, अर्धा अधिक अर्धा 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. समजा पहिला बरोबर आलाय, चौथा बरोबर आलाय, अर्धा अर्धा 1 मार्क मिळणार आहे. पहिला चुकलाय, खालचे 3ही बरोबर आलेत, खालच्या तिघांच्या 1.5 मार्क तुम्हाला मिळणार आहे, अर्धा अर्धा अर्धा. जरी आपल्या गणितामध्ये स्टेप मार्किंग असतं, स्टेप मार्किंगमध्ये पहिल्या स्टेपवर आधारित दुसरी स्टेप असते, दुसरीवर आधारित तिसरी स्टेप असली तरीसुद्धा या कृतीपत्रिकेमध्ये तसं नाही. कृतीपत्रिकेमध्ये जरी पहिली स्टेप चुकली तर पुढच्या स्टेपची मार्क आपल्याला मिळत असतात. त्यामुळे पहिली येत नाही म्हणून पुढची कशाला करायची असं करू नका. सर्व तुम्हाला येतं तेवढं लिहा, त्याची मार्क तुम्हाला मिळणार आहेत, त्याची मार्क मिळणार आहेत. आणि असंच हे अर्धा एक मार्क करत मिळवत आपल्याला पासिंगकडे जायचं आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी अर्ध्या मार्काला स्व वेटेज आहे, तुम्हाला त्याला स्व महत्त्व द्या. तर अर्धा मार्क करीत आपण गोळाबेरीज करत शेवटी आपल्याला पासिंगकडे जायचं आहे.
आणि जे पास टॉपर आहेत त्यांना तर सगळंच करायचं आहे, त्यांना अवांतर गोष्टी करायचे आहेत, पुस्तकातलं सगळं करायचं आहे, शिवाय अवांतर सुद्धा काही गोष्टी त्यांना कराव्या लागतात, त्यांनी तर सगळंच करायचं आहे. पण पासिंग होणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी बी पार्ट आहे, 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. आहेत किती दिलेले? 5 दिलेले आहेत. सोडवायचे आहेत किती? 4. याही ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. उपप्रश्नाला असे 8 मार्क आम्हाला मिळतील. प्रश्नपत्रिकेत 10 मार्काचे प्रश्न असतील, त्यातले 8 प्रकारचे आपल्याला सोडवायचे आहेत. याही ठिकाणी बघा 5 पैकी 4 ऑप्शन आला आहे तुम्हाला. इथेही ऑप्शन होता एक, तुम्हाला एक एक्स्ट्रा होतं, याही ठिकाणी एक एक्स्ट्रा आहे तुम्हाला. तर या 5 पैकी 4 सोडवताना प्रत्येक प्रश्नाला जर 2 गुण असतील तर या ठिकाणी हे उदाहरण सोडवताना कमीत कमी 3 ते 4 स्टेपमध्ये याचं उत्तर अपेक्षित आहे. 3 ते 4 स्टेपमध्ये हे उदाहरण सोडवणं गरजेचं आहे. मग एखाद्या वेळेस असंही असू शकतं 2 स्टेप असतील, जॉमेट्रीमध्ये भूमितीमध्ये आपल्या 2 पण स्टेप असू शकतील, महत्त्वाच्या असतात त्या, चालून जाईल एखाद्या ठिकाणी अपवादात्मक चालून जाईल. मात्र कमीत कमी 3 ते 4 मध्ये या ठिकाणी ह्याचं उत्तर अपेक्षित आहे. आलं लक्षात? याच्यामध्ये मात्र सगळ्या स्टेपवरची पहिलीवर दुसरी, दुसरीवर तिसरी ह्या अवलंबून असतात. स्टेप मार्किंग असल्यामुळं पहिल्या 2-3 स्टेप चुकल्या आणि खालच्या बरोबर आल्या, पहिले 1-2 चुकली खालच्या बरोबर आल्या, ते मार्क दिली जात नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला लिहावं लागणार आहे. प्रश्न तिसरा जो आहे त्यामध्ये ए आणि बी असे 2 पार्ट आहेत. ए पार्ट जो आहे त्यापैकी 2 पैकी 1 कृती करा. बघा दुसऱ्या प्रश्नातला ए पार्ट हा कृतीचा होता. या ठिकाणी स्वकृती करा म्हणजे या ठिकाणी स्व ॲक्टिव्हिटीज आहे. या ठिकाणी इथं 2 दिले, 2 पैकी 1 करायची. 2 पैकी 1 करायची. मात्र गुण किती आहेत? प्रत्येकाला 3 गुण आहेत. 3 गुण आहेत म्हणजे या ठिकाणी किती बॉक्स असतील तुमचे? 6 बॉक्स असतील. किती बॉक्स असतील? 6 बॉक्स असतील. प्रत्येक बॉक्सला किती गुण आहेत? अर्धा गुण आहे. अशा प्रकारचे 6 बॉक्सचे तुम्हाला किती गुण मिळणार आहेत? 3 गुण मिळतील. आणि हा 3 गुणांचा प्रश्न आहे. एकच सोडवायचा मूळ 3 आहे आणि शेवटी आहेत किती प्रश्नपत्रिकेत? 2 आहेत म्हणून त्याचे 6 गुण. तर याही ठिकाणी हाच नियम या ठिकाणी आहे. हाच नियम या ठिकाणी आहे. याही ठिकाणी बॉक्समधले जेवढे बरोबर बॉक्स असतील, कुठल्याही क्रम कुठले असो, ते बॉक्स बरोबर येतील तेवढे गुणिले अर्धे करून तुम्हाला मार्क्स त्याचे मिळणार आहेत. त्यानंतर ह्यातलाच या पाठामध्ये अजून थोडं बोलायचं आहे मला. हा 2 पैकी 1 कृती करा म्हटलं. ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला आत्ता सांगितलंच मी, हे 3 गुणाचे असल्यामुळं काय ठिकाणी तुम्हाला तिथं 6 बॉक्स असतील. दुसऱ्या पार्टबद्दल बोलू जरा. 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. किती दिलेत? 4 दिलेत. सोडवायचे किती? 2 आहेत. म्हणजे एक्स्ट्रा 2 दिलेत तुम्हाला तिथं. त्या ठिकाणी एक्स्ट्रा 2 दिलेत तुम्हाला. प्रत्येकाला 3 गुण आहेत. या प्रश्नाबद्दल मला सांगायचं आहे, प्रत्येकाला 3 गुण आहेत म्हणजे या ठिकाणी हे उदाहरण आहे. कमीत कमी 4, 5, 6 अशा स्टेपमध्ये याचं उत्तर आवश्यक आहे. डायरेक्ट उत्तर कधीही ॲक्सेप्टेबल नाही, स्वीकारलं जाणार नाही. तर या ठिकाणी हा 3 गुणांचा प्रश्न आहे आणि ह्या प्रत्येक उपप्रश्नाला 3 गुण आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमच्या भूमितीमध्ये जर विचार केला, भूमितीमध्ये माहिती आहे तुम्हाला काही प्रमेय आहेत, आपले थेरम्स आहेत. परीक्षेसाठी आवश्यक थेरम म्हणून काही शिक्षकांनी सांगतील तुम्हाला. त्या थेरमपैकी जे आवश्यक असणारे थेरम आहे त्यापैकी ॲटलिस्ट 1 म्हणजे कमीत कमी 1 थेरम या ठिकाणी विचारला गेला पाहिजे असं प्रश्नपत्रिका काढणारावर म्हणजे पेपर सेटरवर बंधन आहे SSC बोर्डाचं. म्हणून तो प्रश्नपत्रिका काढणाराला या ठिकाणी कमीत कमी 1 थेरम भाग 2 मधला, भाग 2 मध्ये बरं का, भाग 1 मध्ये नाही तेच, पण भाग 2 मध्ये मात्र या ठिकाणी कमीत कमी 1 थेरम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कदाचित 2ही विचारले जातील, पण कमीत कमी 1 तरी नक्की विचारला जातो 3 गुणांसाठी. त्यामुळं या प्रश्नामध्ये थेरम असतो हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 4, 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. पहिले 3 प्रश्न झालेत. 3 प्रश्नामध्ये बघा किती गुण आहेत? 6 + 3 9, 9 × 17, 17 × 4 21, 21 × 4 25, अधिक 4 29. म्हणजे हा वरचा जो भाग आहे पहिल्या 3 प्रश्नामधला तो 29 गुणांचा भाग आहे. प्रश्नपत्रिका किती मार्कांची आपली? 40 पैकी आपले 29 मार्क कुठे आहेत? पहिल्या 3 प्रश्नामध्ये आहेत. हे जे पहिले 3 प्रश्न आहेत
ते सर्वसामान्य विद्यार्थी आणि म्हणजे कच्चे विद्यार्थी थोडक्यात आणि मध्यम स्वरूपाचे विद्यार्थी, ह्या दोघांसाठी हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला सांगितलं टॉपरला तर सगळंच महत्त्वाचं आहे, टॉपरला सगळंच महत्त्वाचं आहे, तर त्यांच्यासाठी हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. या पार्टवर जास्त त्यांनी लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण याच्यामध्ये सोपे प्रश्न आणि मध्यम प्रश्न हे दोन्ही प्रकारचे प्रश्न या पहिल्या 3 प्रश्नामध्ये आहेत. त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे सर्वच विद्यार्थ्यांनी. चौथा प्रश्न जो आहे तो चौथा प्रश्न हा जरा वेगळा प्रश्न आहे, तो आव्हानात्मक प्रश्न आहे. काठिण्य पातळी वाढलेली आहे. या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतली या प्रश्नाची काठिण्य पातळी वाढलेली आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी किंवा मध्यम विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं का कारण नाही. मला येत नाही म्हणून घाबरून जायचं काय कारण नाही. तुमच्यासाठी हा वरचा पार्ट आहेच. या ठिकाणी केलं तर आनंदच आहे. तुम्ही हा पार्ट तुम्ही केला तरी आनंदच आहे. मात्र बाकीच्या विद्यार्थ्यांचे टॉपर विद्यार्थ्यांनी मात्र हा करणे गरजेचंच आहे. तर या ठिकाणी काठिण्य पातळी वाढली. काठिण्य पातळी वाढली म्हणजे काय झाले, आव्हानात्मक प्रश्न आहेत. आव्हानात्मक प्रश्न आहेत म्हणजे कुठले आहेत ते, दुसरी एक गोष्ट आहे पुस्तकाच्या बाहेरचे आहेत. पुस्तकाच्या बाहेरचे म्हणजे कसे, अभ्यासक्रमाला धरून आहेत का सोडून आहेत, तर अभ्यासक्रमाला धरून मात्र पुस्तकामध्ये नसलेले अशी उदाहरणं आहेत. अभ्यासक्रमाला धरून आहेत, आपल्या अभ्यासक्रमाला सोडून काहीच नाही, त्या अभ्यासक्रमावर आधारित पण पुस्तकाच्या बाहेरचे, पुस्तकातल्या सारखेच पण बाहेरचे, फक्त सिच्युएशन बदललेले असेल, परिस्थिती बदललेली असेल, आकडे बदललेले असतील, अशा प्रकारचे प्रश्न हे पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न शिक्षकांनी तयार केलेले असू शकतात. किंवा जुन्या अभ्यासक्रमाची पुस्तकं हाताळा तुम्ही जरा, त्यामधलेही काही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. तर हे प्रश्न या ठिकाणी असतात. हे आव्हानात्मक प्रश्न म्हणतो आपण त्याला. काठिण्य पातळी वाढलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचे गुण किती आहेत, 4. पहिल्या प्रश्नात बघा प्रत्येक उपप्रश्नाला गुण किती होते, 1, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 3, चौथ्याला 4. जो प्रश्न क्रमांक होता तेच त्याचे प्रत्येक उपप्रश्नाचे गुण सुद्धा आहेत. बरोबर, असे या ठिकाणी 4 आहेत आणि 2 सोडवायचे म्हणून 8 गुण तुम्हाला मिळणार आहेत. तर याही भागाकडे टॉपर विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. इतर अवांतर मागची जुनी पुस्तकं, जुन्या अभ्यासक्रमामधली काही उदाहरणं वगैरे तुम्ही सोडवायची आहेत. आत्ताच्या अभ्यासक्रमाला धरूनच ती उदाहरणं असतील ती तुम्ही सोडवायची आहेत. प्रश्न 5वा जो आहे, 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवा, गुण 3 आहेत. बघा वरती 1, 2, 3, 4 गुण प्रश्न क्रमांकाप्रमाणे होते, पण इथं 5 नाही झाले, 3 गुण आहेत. किती गुण आहेत, 3 गुण आहेत 5व्या प्रश्नाला. हा प्रश्नाचं स्वरूप जरा वेगळं आहे. हा प्रश्न आहे मुक्तोत्तरी प्रश्न आहे. मुक्तोत्तरी म्हणलं म्हणजेच काय, मुक्त, हे जे उत्तरं काय असतील वेगवेगळे असू शकतात. कुठलीही 2 वर्ग समीकरणे लिहा. वर्ग समीकरणे मग मी वेगळाच लिहिल, हा वेगळा लिहिल, हा वेगळा लिहिल, प्रत्येक विद्यार्थी वेगळे लिहू शकतो. सगळ्याचं एकच उत्तर येईल असं नाही, मुक्तोत्तरी असेल. किंवा कुठलेही 2 चलातील एखादं रासायनिक 2 चलातील एखादं वर्ग रेषीय समीकरण लिहा म्हणून सांगितलं असेल, म्हणजे प्रत्येक मुलगा वेगवेगळा लिहिणार आहे. मुक्तोत्तरी प्रश्न या ठिकाणी असतील. किंवा एखादी तुम्हाला आकृती दिलेली असेल, त्या आकृतीमध्ये अर्धवट काही भाग सोडलेला असेल, तो भाग तुम्हाला पूर्ण करायचा असेल. किंवा एखादी इन्फॉर्मेशन दिलेली असेल, तुम्हाला माहिती दिलेली आहे, त्या माहितीच्या आधारे तुम्हाला फिगर तयार करायची, आकृती तयार करायची, असेही प्रश्न असतील. किंवा आकृती बघून आकृतीच्या आधारे तुम्हाला काही माहिती लिहायची असेल, असाही प्रश्न असू शकतो. किंवा एखादा फ्लोचार्ट दिलेला आहे, तो फ्लोचार्ट अपूर्ण आहे, तो तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेला असेल, तो फ्लोचार्ट तुम्हाला पूर्ण करा. प्रवाह आकृती, फ्लोचार्ट म्हणजे प्रवाह आकृती, ती त्या प्रवाहाच्या दिशेने बरोबर जात असते, कसेही नाही जात, ते त्या बरोबर दिशेने जात असते. ती प्रवाह आकृती तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेली असेल. किंवा एखादी माहिती दिलेली असते, माहितीच्या आधारे प्रश्न तयार करायला सांगितलेला असेल. किंवा एखादी माहिती दिलेल्या प्रश्न दिलेल्या प्रश्नाच्या आधारे उत्तर पण एखादं काढायला सांगितलेलं असेल. असे विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी ह्यात मध्ये असतील. आणि 2 दिले असतील, 2 पैकी 1 सोडवायचा आहे. कठीण नसतो, सोपा असतो, मात्र याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण तुम्हाला सांगू शकतो, उत्तर भिन्न पण असू शकतात. एखादी क्रिकेटची मॅच आहे आणि 2 खेळाडू आहेत.
समजा पहिला खेळाडूनं 5 मॅचेस खेळलेला आहे, दुसरा खेळाडू ही 5 मॅचेस खेळलेला आहे. पहिल्या खेळाडूचे 5 मॅचेसचे जर त्याचे धावा काढलेल्या पाहिल्या, समजा पहिल्या मॅचमध्ये त्यानं काहीतरी 70 धावा काढल्या. समजा एक खेळाडू आहे, त्यानं पहिल्या मॅचमध्ये 70 धावा काढल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 60 काढल्या, तिसऱ्यात 55 काढल्या, चौथ्यात 65 काढल्या आणि ह्याच्यात 80 काढल्या. मग साधारणतः त्यानं अशाच प्रकारच्या धावा काढले. नीट ऐकलं असेल तुम्ही ते धावा कशा काढलेत. दुसरा खेळाडू आहे बी खेळाडू, त्यानं पहिल्या मॅचमध्ये 120 धावा काढल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 80 धावा काढल्या, तिसऱ्यामध्ये 70 धावा काढल्या, चौथ्यामध्ये 0वर आऊट झाला आहे तो, पाचव्यामध्ये 15 धावा काढलेत. आणि तुम्हाला मी सांगितलं जाईल हे 2 खेळाडूंच्या धावा जी काढलेत त्यांची सरासरी काढा, त्यांची धावांची सरासरी काढा, सरासरी काढा आणि कोणता खेळाडू उत्कृष्ट हे ठरवा. सरासरी तर काढता येईल. या खेळाडूच्या सर्व धावांची बेरीज भागिले 5 मॅचेस खेळला भागिले 5 करून सरासरी काढता येईल. बी हा खेळाडूचा 5च मॅचेस खेळला, त्याच्या धावांची काय करायची बेरीज भागिले 5 करायचे. मग हे जर दोन्ही केलं आपण तर या ठिकाणी कुणाची सरासरी बघतो आपण. सरासरी एखाद्या वेळेस एची कमी असेल, बीची जास्त असेल. मग तुम्ही काय सांगणार? काही मुलं सांगतील सर बी हा खेळाडू चांगला आहे, त्याची सरासरी जास्त आहे, एकूण धावा याने एवढ्या काढल्या 5 खेळातल्या. एची सरासरी एवढी आहे सर, याची कमी आहे, म्हणजे असं. मग काही मुलं म्हणतील सर बी खेळाडू चांगला आहे, ए खेळाडू पेक्षा बी खेळाडू हा उत्कृष्ट खेळाडू आहे. काही मुलं असंही म्हणतील नाही सर ए खेळाडू चांगला आहे बी पेक्षा. कसं काय ते? ह्या एका विद्यार्थ्याच्या मते बी खेळाडू चांगला आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याच्या मते ए खेळाडू चांगला आहे, माझ्या मते ए खेळाडू चांगला आहे. का चांगला आहे ए खेळाडू? कारण ए खेळाडू एकदा 80 रन काढले, एकदा 70 काढले, एकदा 75 काढले, एकदा 65 काढले, एकदा पुन्हा 60 काढले, म्हणजे 80 ते 60च्या दरम्यानच तो खेळतोय. म्हणजे सर्वसाधारणपणे तो नेहमीच चांगला खेळत आलेला आहे, नेहमीच तो चांगला खेळतोय. पण बी खेळाडूने एकदा 120 रन काढले तर कधी 0 काढतोय, कधी 15 काढतोय, कधी 80 काढतोय. मग त्याच्या खेळामध्ये नेहमीच खेळाचं सातत्य म्हणजे चांगल्या खेळाचं सातत्य नाही, याचं मात्र सातत्य आहे. म्हणून माझ्या दृष्टीने हा ए खेळाडू हा बी खेळाडूपेक्षा चांगला आहे. मात्र परीक्षेमध्ये ए लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे, बी लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे, कारण त्या विद्यार्थ्याच्या मताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. त्याच्या मताला स्वातंत्र्य या ठिकाणी त्यानं जी त्याच्या मते लिहिलेलं उत्तर आहे. मात्र ॲव्हरेज मात्र चुकता कामा नये. आपला मॅथमॅटिकल पार्ट आला, ॲव्हरेज मात्र चुकता कामा नये. तो मॅथमॅटिकल पार्ट आला, पण तो पार्ट मात्र लॉजिकल पार्ट आला. लॉजिकल पार्ट हा बदलू शकतो. मत आहे त्याचं, त्याच्या मते तो चांगला, मग तो पण बरोबर आणि ते पण बरोबर. मात्र हे बरोबर बाकीचं मात्र तो मॅथमॅटिकल पार्टमध्ये मात्र चुकता कामा नये. तर अशा प्रकारेही तुमची प्रश्नपत्रिका असते आणि त्या प्रश्नपत्रिकेवर आधारित म्हणजे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असतं, त्याचा आराखडा कसा असतो हे तुम्हाला मी या ठिकाणी आत्ता सांगितलेलं आहे. पुढचं थोडंसं आणखी तुम्हाला सांगायचं आहे. तर प्रकरण वाईज गुण विभागणी 5च मिनिटात होती. प्रकरण वाईज गुण विभागणी आपल्याला माहिती आहे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 हे आपले 2 पार्ट आहेत. गणित भाग 1 मध्ये एकंदरीत 6 चॅप्टर आहेत आणि गणित भाग 2 मध्ये 7 चॅप्टर आहेत. गणित भाग 1चा जो पहिला चॅप्टर आहे तो 2 चलातील रेषीय समीकरणे, त्याला 12 गुण आहेत. दुसरा चॅप्टर वर्ग समीकरणे, त्याला 12 गुण आहेत. महत्त्वाचे चॅप्टर आहेत 12-12. अंकगणिती श्रेणी 8 गुण आहेत. अर्थनियोजन 8 गुण आहेत. संभाव्यता 8 गुण आहेत आणि सांख्यिकीला 12 गुण. अशी आपली 60 गुणांची प्रश्नपत्रिका असते. या ठिकाणी हे 12-12 गुणांचे प्रश्न हे आहेत चॅप्टर आहेत आपले. हे तुमचे 9वे येते त्यातला बराचसा भाग झालेला आहे, 8वे येतेच बराचसा भाग झालेला आहे. असेच हे रिपीटेड भाग आहे. या ठिकाणी बराचसा भाग रिपीट भाग आहे. हे जरी मार्क जास्त असले हे सोपे पण वाटतात तुम्हाला. जेवढे सोपे तेवढेच ते बिनभरवशाचे आहेत. या ठिकाणी मार्क तुमचे जातात. चिन्हांकित संख्यांच्या बेरीज वजाबाक्या या तुमच्या बहुतांशी प्रमाणात चुकतात, त्यामुळं त्या ठिकाणी चिन्हामध्ये मार्क जातात. इतर ठिकाणी काय होतं, मला येत नाही पुढे तर पुढं गणितच सोडवत नाही आपण. पण या ठिकाणी जरी चुकलं पहिल्या दुसऱ्या स्टेपमध्ये तरीसुद्धा शेवटच्या स्टेपपर्यंत आपण पोचतो, पण चुकीच्या उत्तराकडे पोचतोय.
म्हणून आपला भास होतो मी सोडवले, सगळं सोडवले, भरपूर मला पैकीच्या पैकी मार्क पडणार किंवा मला एवढी मार्क पडणार असं म्हणतो. निकाल लागल्यानंतर मला एवढी मार्क पडणार, कसं काय चुकलं माझं. पुन्हा पेपरतून तुम्ही रिचेकिंगला फॉर्म काय टाकता आर. पण असं कुठेतरी मार्क तुमचा अर्धा एक कुठेतरी गेलं. या ठिकाणी काय झालं असतो, चिन्हामध्ये चुकलेलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे उत्तर आपण पोचलेत तुम्ही, पण चुकीच्या मार्गाने पोचलेले आहेत, त्यामुळे त्याची मार्क कट झालेली असतात. असा हा भाग आहे. त्यामुळे हा भागावर जरा काळजीपूर्वक वाहने रस्त्याने माहिती आहे चालताना रस्त्याने काय वाहने हाकताना काय लिहिलेलं असतं, वळण आलंय काय असतं, वाहने सावकाश हाका, कारण पुढे अपघाती जागा आहे किंवा अपघाती वळण आहे, वाहने जपून चालवा. तसं या ठिकाणी जपून चालायचे, जरा प्रत्येक स्टेपला जपून जायचे. कधी अपघात होईल काही सांगता येत नाही. या ठिकाणी गणित भाग 2. गणित भाग 2 मध्ये 7 चॅप्टर आहेत. पहिला आहे समरूपता, सिमिलॅरिटी, त्याला 10 गुण आहेत. किती गुण आहेत? 10 गुण. सेकंड चॅप्टर पायथागोरस प्रमेय म्हणजे पायथागोरस थेरम, त्याला 7 गुण आहेत. तिसरा चॅप्टर वर्तुळ, सर्कल, त्याला 12 गुण आहेत. चौथा भौमितिक रचना, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, त्याला 7 गुण आहेत. निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री, 7 गुण आहेत. त्रिकोणमिती, ट्रिग्नॉमेट्री, त्याला 7 गुण आहेत. आणि महत्त्व मापन, सरफेस एरिया वगैरे जे आहे मेन्सुरेशनचा चॅप्टर आहे, त्याला 10 गुण आहेत. असं या ठिकाणी ही पण 60 गुणांचे विभाजन अशा प्रकारे हे आहे. तर अशा प्रकारे तुमच्या डोळ्यासमोर हे का ठेवलंय? पहिलाच तास आहे, पहिल्याच दिवशी डोळ्यासमोर ठेवण्याचा उद्देश काय? कुठल्याही अभ्यासक्रमाला सुरुवात करायची म्हणलं, अभ्यासाला सुरुवात करायची म्हणलं, आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. काय करू आणि काय नको, काय महत्त्वाचं आहे आणि काय कमी महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं बरेच असतं, पण त्यातलं कमी प्राधान्यानं कोणत्याला जास्त महत्त्व द्यायचं आणि कोणत्याला कमी द्यायचं, कोणत्या भागाला, ते या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणून कोणते चॅप्टर महत्त्वाचे आणि कोणते चॅप्टर कमी गुणांचे आहेत, कोणते जास्त गुणांचे आहेत, हे डोळ्यासमोर ठेवले. प्रश्नपत्रिकेत स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं. त्यानंतर आपलं मूल्यमापन योजना कशी असते तीही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. आणि हे सगळं करून पुढील तासापासून आपल्याला प्रत्यक्ष आपल्या अभ्यासक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर अल्टरनेट डेजला होईल, एक दिवस तुमचा बीजगणितचा होईल, एक दिवस भूमितीचं, एक दिवस बीजगणित, एक दिवस भूमिती. म्हणजे पहिल्या दिवशी मॅथ्स पार्ट 1, दुसऱ्या दिवशी मॅथ्स पार्ट 2 म्हणजे अल्जेब्रा, जॉमेट्री. अल्टरनेट डेजला तुमचं रोज शिकवलं जाईल. तर उद्यापासून प्रत्यक्ष आपल्याला शिकवायला सुरू करणार आहोत. मग या ठिकाणी मी एकटाच नाही, आपल्या शाळेमध्ये गणित शिक्षक अनेक आहेत. कुणीही येऊ शकतं, कुठल्याही घटकाला, प्रत्येक घटकाला वेगळाही शिक्षक येऊ शकतो. त्यामुळं शिक्षक येतील, शिकवतील. मात्र तुम्ही